कथेचं नाव आहे प्रवास तिच्या स्वप्नांचा, भाग 21. पहला नशा, पहला खुमार, नया प्यार है, नया इंतजार, कर लूँ मैं क्या अपना हाल, ऐ दिले बेकरार, मेरे दिले बेकरार, तू ही बता. पहला नशा, पहला खुमार. थोड्या वेळापूर्वीच साहिल घरी आला होता. आल्या आल्या तो पळतच त्याच्या रूममध्ये गेला. त्याची मॉम मागून त्याला हाका मारत होती, पण आपला हा हिरो तर आज हवेतच होता. कारण आज पहिल्यांदा तो स्वानंदीसोबत बोलला होता. खूप खुश होता तो. त्याला काय करू आणि काय नको असे झालेले आज. याआधी कधीच त्याने असे फील केले नव्हते. कधीच मुलींच्या बाबतीत त्याने स्वतःहून पुढाकार घेतला नव्हता, पण स्वानंदीसाठी त्याने ते सुद्धा केले. सायकॉलॉजी डिपार्टमेंटमधून बाहेर पडून तो डायरेक्ट आज घरी आला होता. त्याला त्याच्या फिलिंग्स कुणासोबत तरी शेअर करावे असे वाटत होते, पण अभयसुद्धा नव्हता कॉलेजमध्ये. रोहनला शंका यायला नको म्हणून तो स्वतः काही कारण काढून लवकर घरी निघून गेला होता आणि स्वतःच्या जागी त्याने साहिलला प्रॅक्टिकलसाठी पाठवले होते. म्हणजे तसा प्लॅनच त्यांनी केला होता. कॉलेजमधून बाहेर पडताना साहिलने अभयला कॉलही केला होता, पण त्याने रिसीवच केला नव्हता. त्यामुळे मग साहिल नाइलाजाने घरी निघून आला. घरी आल्या आल्या तो डायरेक्ट रूमच्या दिशेने पळाला. त्याची मॉम खाली किचनमध्ये होती. साहिल आल्याचे त्यांना जाणवले होते, पण आज तो लवकर कसा आला म्हणून त्यांनी किचनमधून बाहेर येऊन जिन्यावरून वर जाणाऱ्या साहिलला हाका मारल्या. पण त्याने मुद्दाम न ऐकल्यासारखे केले आणि पळतच आधी स्वतःची रूम गाठली. आत्ता जर मॉमसमोर थांबलो असतो ना, तर तिने नक्कीच मला बघून 1000 प्रश्न विचारले असते. काय झालं? इतका का खुश आहेस? सोलमेट सापडले का? हे आणि असे बरेच काही. ऑलरेडी खूपदा विचारून झाले तिचं. इनडिरेक्टली सगळं कळतं तिला माझ्या मनातलं, अगदी मी न सांगता सुद्धा. माय स्वीट स्वीट मॉम. बट सॉरी, आज नाही थांबू शकलो तुझ्यासमोर, कारण आत्ता तुला मी काहीच सांगू शकत नाही आणि मला खोटंसुद्धा बोलायचं नाही आहे तुझ्याशी. सो वेट फॉर सम मोर टाईम. साहिल रूममध्ये येत येत स्वतःशीच बोलत होता. रूममध्ये आल्या आल्या त्याने स्पीकरला पेन ड्राईव्ह कनेक्ट करून त्यावर गाणी लावली होती आणि गाणी ऐकत तो बेडवर निवांत पडला होता. डोळे बंद करून सुरू असलेले गाणे फील करत होता. जणू स्वतःलाच इमॅजिन करत होता तो त्या गाण्यात. उड़ता ही फिरूं इन हवाओं में कहीं, या मैं झूल जाऊं इन घटाओं में कहीं. उड़ता ही फिरूं इन हवाओं में कहीं, या मैं झूल जाऊं इन घटाओं में कहीं. एक कर दूं आसमां और ज़मीं, कहो यारो क्या करूं क्या नहीं. पहला नशा, पहला खुमार, नया प्यार है, नया इंतजार, कर लूँ मैं क्या अपना हाल, ऐ दिले बेकरार, मेरे दिले बेकरार, तू ही बता.
पहला नशा पहला खुमार. साहिल शांत पडून होता. गाणी सुरूच होती. प्लेलिस्टला एकापेक्षा एक छान रोमॅन्टिक सॉंग्स प्ले होत होते. अभयने मागच्या वर्षी दिली होती त्याला ही प्लेलिस्ट रेकॉर्ड करून, तेही जबरदस्ती ऐक म्हणून. इतक्या मुली त्याच्या मागे असायच्या, पण हा कुणाला साधा हाय हॅलोसुद्धा करत नव्हता. म्हणून अभयने मुद्दामहून अशी रोमॅन्टिक सॉंग्स असलेली प्लेलिस्ट त्याला गिफ्ट म्हणून दिली होती. काही स्पेशल सॉंग शोधून ॲड केले होते त्याने त्यात. निदान ते ऐकून तरी हा मुलींमध्ये इंटरेस्ट दाखवेल असे काहीसे त्याला वाटले होते. पण हा हिरो या सगळ्या गोष्टींपासून लांब असायचा. त्यामुळे त्याने कधीच ती प्लेलिस्ट ऐकलीच नव्हती. पण जेव्हा त्याने स्वानंदीला कॉलेजमध्ये पाहिले तेव्हापासून त्याला काय झालेले त्याला स्वतःला समजत नव्हते. खूप अशा वेगळ्या फिलिंग्स तो अनुभवत होता, ज्या त्याला एक्सप्रेसही करता येत नव्हत्या. आजही त्याची तीच अवस्था झाली होती. रूममध्ये आल्या आल्या त्याने ते पेनड्राईव्ह शोधून काढले आणि त्यावरची गाणी प्ले केली होती. पहिलंच गाणं ऐकून तो शांत झाला होता. जसं त्या गाण्यातल्या हिरोला वाटत होते अगदी तसेच काहीसे तो आता फील करत होता. बराच वेळ डोळे बंद करून तो बेडवर पडला होता. पण त्या बंद डोळ्यांमध्येही त्याला स्वानंदीचा तो बारीक डोळे करून त्याच्याकडे पाहणारा क्यूटसा चेहरा दिसत होता. प्रॅक्टिकल समजावून सांगताना होणाऱ्या तिच्या ओठांची हालचाल बघून तर तो मध्येच काही क्षण ब्लँक होत होता. पुन्हा स्वतःला सावरून तिच्या बोलण्याकडे लक्ष देत होता. ती जेव्हा त्याच्या डोळ्यात हरवली होती तेव्हा तर जणू यालाही आजूबाजूचा विसरच पडला होता. हा क्षण इथेच थांबून राहावा असेही त्याला त्यावेळी वाटून गेले होते. परत जाताना ज्यावेळी त्याने मागे फिरून पुन्हा एकदा स्वानंदीला पाहिले होते तेव्हाची ती झालेली नजरानजर आठवून तर आत्ताही त्याच्या अंगावर एक गोड शहारा आला होता. स्वानंदीच्या भेटीची धुंदी त्याला चांगलीच चढली होती. याच धुंदीत तो हळुवार आवाजात श्वास सोडत बोलून गेला, "ओह माय स्वीटी क्युटी." "कोण रे ही स्वीटी क्युटी?" अचानक आलेल्या आवाजाने साहिल खाडकन डोळे उघडून बसला आणि पटकन तो बेडवर उठून बसला. समोर त्याची मॉम उभी होती. साहिल एकदा मॉमकडे आणि एकदा तिच्या मागे असलेल्या डोअरकडे पाहत होता. मला चांगलंच आठवते, मी तर डोअर लॉक करून आत आलो होतो. मग मग मॉम आत कशी आली? साहिल मनातच विचार करत होता. घरातल्या सगळ्या रूमच्या स्पेअर कीज माझ्याकडे आहेत. विसरलास का तू? मॉम त्याचे हावभाव समजून जरा मोठ्या आवाजातच त्याला म्हणाली. हां बरोबर. अरे पण तुला स्पेअर कीजने दार उघडायची काय गरज होती? मला हाक मारायचीस ना, उघडले असते दार मी. साहिल मॉम समोर येऊन उभा राहत म्हणाला. साहिल आधी ती गाणी बंद कर हां तू, त्याची मॉम पुन्हा मोठ्या आवाजात म्हणाली. साहिललाही लक्षात आले. तसे त्याने सॉरी सॉरी म्हणतच गाणी बंद केली. हां बोल आता, मॉमच्या जवळ येत तो म्हणाला. काय बोल? हां किती हाका मारल्या तुला? जिन्यावरून वर येत होतास मगाशी तेव्हासुद्धा किती हाका मारल्या? ऐकलं नाहीस तू? मला वाटलं फ्रेश होऊन येशील खाली, तर तू काही आलाच नाहीस. म्हणून मग मीच वरती आले. 4-5 वेळा हाका मारल्या, दारावर नॉक केलं, पण तू काय दार उघडत नव्हतास. म्हणून मग माझ्याकडच्या कीने दार उघडलं आणि आत येऊन बघते तर तू मस्तपैकी गाणी ऐकत पडला आहेस. वैसे क्या बात है, आज रोमॅन्टिक सॉंग्स? हां तुझ्या हृदयाच्या दारावर दस्तक दिली वाटतं कोणीतरी. हां सांग सांग. मॉम त्याला घेऊन बेडवर बसत मिश्किलपणे विचारत होती.
नो मॉम, असं काहीच नाही आहे. सांगितलं आहे तुला मी याआधीही. आणि ही प्लेलिस्ट तर त्या अभयने दिली आहे मला ऐक म्हणून. म्हणून आपलं सहज लावून बघितली, बाकी काहीच नाही. साहिल मॉमच्या विचारांना ब्रेक लावायचा प्रयत्न करत होता. हो का? बरं बरं. मग मला सांग, ही स्वीटी क्युटी कोण आहे मग? साहिलची मॉमसुद्धा काही कमी नव्हती. तिनेही परत प्रश्न केला. बापरे, आत्ताही काही सोडत नसते मला. साहिल डोकं खाजवत स्वतःशीच म्हणाला. अरे सांग ना, मॉमने त्याला हलवत विचारले. माझी लाडकी मॉम, ऐक ना, मला ना आता खूप भूक लागली. आज तू माझ्यासाठी स्पेशल काहीतरी बनव ना, माझं फेवरेट. जा ना, बनव काहीतरी. असंही किती दिवसांनी आज आपण तिघेही लंचला एकत्र असणार, हो ना? मग जा तू, जा पटकन. आणि तूच कर हां, कविता काकूंना सांगू नकोस. तुझ्या हातचं खायचं आहे मला. साहिल विषय बदलत मॉमला लाडीगोडी लावत होता. त्याची मॉम बारीक डोळे करून त्याच्याकडे बघत होती. तिलाही माहीत होते आपला मुलगा असा सहजासहजी काही सांगणार नाही म्हणून. पण ही सुद्धा खात्री असते की एक ना एक दिवस तो नक्की सांगेल असं काही असेल तर. मॉमची ती बारीक डोळे करून बघणारी नजर बघून साहिलला मात्र पुन्हा एकदा स्वानंदी आठवली. तसा तो मॉमला म्हणाला, मॉम प्लीज असं बघू नकोस हां. का रे, कोणाची आठवण येते का मग? मॉमनेही त्याला पुन्हा प्रश्न विचारला. मॉम प्लीज जा ना, मला खूप भूक लागली आहे. साहिल हसतच जवळजवळ मॉमला बेडवरून उठवत म्हणाला. त्याची मॉमसुद्धा हसतच त्याच्या रूममधून बाहेर पडली. मॉम गेल्यानंतर साहिलने पुन्हा गाणी लावली आणि तो फ्रेश व्हायला निघून गेला. क्रमशः